राजकारणात कधी काय होईल याचा काहीच पत्ता नसतो. 2024 ते 2019 ते 2024 या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये सुद्धा एक अस्थिर राजकारण आपण अनुभवलं आणि आता या महिन्यामध्ये किंवा या सप्ताहामध्ये खरं तर राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये मोठे फेरबदल होऊ शकतात. अशा स्वरूपाचं एक भाकीत जे आहे ते ज्येष्ठ ज्योतिषाचार्य सिद्धेश्वर मारटकर यांनी केलेलं आहे. याच अनुषंगाने चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत स्वतः सिद्धेश्वर मारटकर गुरुजी आहेत. आपण थेट त्यांच्याशीच बोलून या विषयावर अधिक संवाद जो आहे तो साधणार आहे. गुरुजी, तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा टॉप न्यूज मराठीमध्ये. राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये मोठे फेरबदल होऊ शकतात, इथपासून ते एक मोठा पक्ष फुटू शकतो असं एक भाकीत आपण केलेलं आहे. नेमकं याबाबत काय सांगता येईल? हे बघा, आता साधारण 25 जुलै नंतरचा जो काळ आहे, पूर्ण ऑगस्ट महिना आणि सप्टेंबरचे काही सुरुवातीचा काळ, हे अनेक मोठ्या घटनांमुळं गाजणार आहे. याच्यामध्ये मुख्य पुढील महिन्यामध्ये जो एक योग होतोय ते शनी मंगळाचा प्रतियोग होतोय. हा अनेक दृष्टीने त्या ठिकाणी परिणामकारक ठरणार आहे. म्हणजे ह्या ठिकाणी जे थांबलेलं युद्ध पुन्हा चालू होतं की काय, अशी एक परिस्थिती एका बाजूला राहू शकते. किंवा दुसऱ्या बाजूला जे आता प्रमुख पक्षामधले जे धुसफूस आहे, सत्ताधारी आघाडीमधले जे काय त्या ठिकाणी एक वादविवाद आहेत, हे उफाळून येण्याची शक्यता आहे. नाराजी बाहेर येण्याची शक्यता आहे. किंवा ज्या मंत्री किंवा राजकीय व्यक्तींवरती आरोप आहेत, तर त्याच्यावरती काही त्या ठिकाणी विचार करून जो तुम्ही म्हटलात तसा मंत्रिमंडळातला बदल हा अपेक्षित असेल. आता याच्यामागे 2-3 गोष्टी आहे. एक, केंद्रापासून राज्यापर्यंत आपण जर विचार केला तर अनेक गोष्टी ह्या पुढच्या काळामध्ये बघायला मिळतील. जसं की बिहार निवडणूक आता जवळ येते, तसं महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ह्या आता त्या ठिकाणी येऊ घातलेल्या आहेत. तर याच्या आधारावरती जो काही त्या ठिकाणी एक आपल्याला बदल बघायला मिळतो की त्याच्यामध्ये जी आता नवीन समीकरणं तयार होत आहेत, की जसं आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांची युती खरंच होणार का, हा पुन्हा एक गुलदस्त्यातला भाग आहे. म्हणजे मराठी मुद्द्यावरती एकत्र आले, पण खरंच मुंबईमध्ये एकत्र येतील का, हे अजून त्या ठिकाणी आपल्या दृष्टीने ते एक गुढ आहे, गुपित आहे. ते ऐनवेळेला कोणी कशी भूमिका घेऊ शकतं अशी परिस्थिती आहे. त्यामुळे आत्ताचा जो काय काळ आहे हा शनी नेपच्यूनचा काळ आहे. तर शनी नेपच्यून अपोजिशन मंगळ ह्या गोष्टी तुम्हाला अनेक गोष्टीमध्ये वेगवेगळ्या नाट्यमय घटना घडण्याचे कारणीभूत ठरणार आहे. तर आपण आता बघितलं की सत्तेतील काही मंत्र्यांवरती आरोप होणं, मारामारी चालू आहे किंवा काही ईडीच्या नोटीस चालू आहेत. याचा त्या ठिकाणी कुठंतरी एक नाराजी ही सत्तेमधल्या लोकांमध्ये दिसून येते आहे. आणि त्यातून त्या ठिकाणी एक मोठा बदल हा राज्यातल्या मंत्रिमंडळामध्ये होऊ शकतो. माझ्या दृष्टीने 25 जुलैनंतर त्या घडामोडी अपेक्षित आहे. आणि पुढचा जो ऑगस्ट महिना आहे, साधारण 9 ऑगस्ट, याच्या मागं पुढं खूप मोठ्या घटना महाराष्ट्रामध्ये बघायला मिळतील. 9 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट याच्यामध्ये तुम्हाला महाराष्ट्रातलं राजकारण ढवळून निघेल अशी परिस्थिती आहे. तर मोठमोठे त्या ठिकाणी निर्णय ह्या काळात घेतले जातील. निवडणुका जाहीर होतील कदाचित. जिल्हा परिषद निवडणुका आधी होऊ शकतात. त्याच्यानंतर महानगरपालिकेला थोडासा ते अवधी लागेल कदाचित. त्या डिसेंबरनंतर कदाचित त्या होतील. पण आता ह्या सध्या बिहार निवडणुका आणि महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषद निवडणुका ह्या तुम्हाला ह्या पुढच्या काळामध्ये डिक्लेअर होताना दिसतील. मान्सूनची स्थिती सुद्धा चांगली राहील असा तुम्ही अंदाज वर्तवलेला आहे. धरणांच्या पाणी साखळीमध्ये वाढ होऊन पाण्याची चिंता जी आहे ती काही प्रमाणामध्ये कमी होईल असं देखील आपण. आता हा जो मीन राशीमधला शनी नेपच्यून योग आहे हा पाण्यासाठी उत्तम आहे, पावसासाठी उत्तम आहे. त्यामुळे आपण बघितलं की साधारण 1 जूनच्या पूर्वीच चांगल्या पावसाला सुरुवात झाली. मेच्या अखेरीला आपल्या इकडं चांगला पाऊस झाला आणि आता ॲव्हरेज एवढा पाऊस त्या ठिकाणी अनेक ठिकाणी पडलेला आहे. काही ठराविक भाग सोडला तर त्या ठिकाणी महाराष्ट्रापासून उत्तर भारतामध्ये चांगल्या पर्जन्यवृष्टीची शक्यता होती ती झालेली आहे. आता थोडासा जो शनी मंगळाचा ॲस्पेक्ट आहे हा हिमालयामध्ये प्रॉब्लेम निर्माण करू शकतो. हिमाचल प्रदेशमध्ये आता आपण जे भाकीत वर्तवलं होतं की ह्या काळात भूकंपासारख्या घटना होतील किंवा भूस्खलन होईल, ह्या गोष्टी पुढच्या महिन्यामध्ये आणखी वाढताना दिसतील. मी महाराष्ट्रामध्ये आता साधारण आपल्याला बिन तोट्याचा किंवा नुकसान न होणारा पाऊस दिसेल आपल्याला. म्हणजे श्रावणसरी जे आहेत ते आपल्याला महाराष्ट्रामध्ये दिसतील. परंतु उत्तर भारतामध्ये, हिमालयामध्ये, हिमाचल प्रदेश असेल किंवा उत्तराखंड असेल, अशा ठिकाणी मोठ्या नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. आणि याच्यामध्ये जो आपण मागच्या वेळेला आपण एक भाकीत वर्तवलं होतं की जुलैमध्ये जूनच्या अखेरीला मोठी विमान दुर्घटना दिसते.
तसा जो प्रकार आहे हा तुम्हाला पुढच्या महिन्यामध्ये हिमालयात किंवा उत्तराखंड, उत्तर भारतात दिल्ली ह्यासारखे प्रदेश तुम्हाला विमान अपघात, भूस्खलन किंवा त्या ठिकाणी भूकंपाने हादरण्याची शक्यता खूप मोठ्या प्रमाणात दिसते. अधिवेशन काळामध्ये मोठे कायदे संमत होऊ शकतात असं आपण म्हटलं होतं. जनसुरक्षा विधेयकाच्या निमित्तानं आपण पाहिलं सुद्धा की विधानसभेमध्ये सगळे विरोधी पक्ष एकत्र आले, तो कायदा एकमताने मंजूर झाला. विधान परिषदेमध्ये सुद्धा मंजूर होईल अशी स्थिती आहे. हो, आता याच्यामध्ये काय होतंय की बहुमत असल्यामुळं इथं तसं सरकारला अडचण येणार नाही. आपण म्हटलं तसं ते मोठे कायदे ह्या काळामध्ये संमत झाले आणि होतील सुद्धा. पण त्याच्यावरती थोडी प्रतिक्रिया ह्या पुढच्या काळात दिसते. आता कन्या राशी जेव्हा मंगळ जातो तेव्हा तुम्हाला विरोधी पक्षांचे बंद आंदोलने वाढताना दिसतील. शेतकऱ्यांचे प्रश्न तुम्हाला वाढताना दिसतील. सरकारी नोकरी किंवा बँक कर्मचारी यांचे संप तुम्हाला पुढच्या काळामध्ये बघायला मिळतील. म्हणजे ऑगस्ट आणि सप्टेंबर हा महिना 27 जुलै नंतरचा हा बऱ्यापैकी संप, बंद, निदर्शने अशा गोष्टींनी गाजलेला दिसेल. शेतकरी वर्ग बऱ्यापैकी आक्रमक होऊ शकतो. बच्चू कडूंचं जे काही आंदोलन आहे हे त्या काळामध्ये मोठं स्वरूप धारण करू शकतं. यामध्ये जर आपण पाहिलं तर शेतकऱ्यांसाठीचे प्रश्न असतील किंवा प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर आजच एक बातमी सुद्धा अशी आलेली आहे, एक मोठा पक्ष फुटू शकतो अशा आपल्या भाकिताच्या अनुषंगाने. आज जयंत पाटलांच्या राजीनाम्याची चर्चा येते, तर त्या दृष्टिकोनातून मोठी काही घडामोड महाराष्ट्रात घडू शकते. हा एक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ह्या घटना अपेक्षित आहेत आणि एक काही राष्ट्रवादी राहिलेल्या काही गटामध्ये थोडीशी त्या ठिकाणी असमाधानाची गोष्ट आहे. त्यातल्या अर्ध्या लोकांचं काही मत असू शकतं की आपल्याला पुन्हा आपण पण सत्तेमध्ये गेलं पाहिजे. काही अर्धे लोकांचं तिथं त्या ठिकाणी आहे. पण इथं काही प्रमाणात सत्ताधारी पक्षाला यश मिळेल की काही नाराज व्यक्तींना त्यांच्याकडं भाजपकडं म्हणा किंवा शिंदे साहेबांच्याकडं गटाकडं असे काही राष्ट्रवादीचे लोक म्हणा किंवा इतर जे पक्ष आहेत जे राहिलेले आहेत त्याच्यामध्ये, तर त्यांना घेण्याचा किंवा कार्यकर्त्यांना किंवा काही जिल्हा पातळीवरती असणारे जे काही नेते आहेत त्यांचं पक्षांतरांच्या घटना ह्या तुम्हाला बघायला मिळतील. पण दुसऱ्या बाजूला एक दुसरी महत्त्वाची घटना मला सांगावीशी वाटते की भारतीय जनता पक्षाच्या पत्रिकेमध्ये मीन राशीमध्ये रवी आहे आणि त्या रवीवरनं शनीचं भ्रमण चालू आहे आणि आता मंगळ त्याच्या समोर येणार आहे. तर ही गोष्ट काय भाजपसाठी चांगली नाही. म्हणजे इथं अंतर्गत धुसफूस या काळामध्ये वाढू शकते. म्हणजे इथं बऱ्याच वेळा आता असा आवाज उठला जातो की बा जे काही एकनिष्ठ कार्यकर्ते आहे त्यांना डावलून नवीन येणाऱ्या लोकांना संधी मिळते, याचा उद्रेक कुठंतरी ह्या काळामध्ये तुम्हाला बघायला मिळेल. तर त्या दृष्टीने तुम्हाला ह्या काळामध्ये भाजपची अंतर्गत परिस्थिती ही थोडीशी त्या ठिकाणी कुठेतरी असमाधान निर्माण करणारी दिसू शकते. आता भाजपच्या अनुषंगाने जसं तुम्ही सांगितलं तसं या सगळ्यामुळे कुठेतरी पुन्हा एकदा राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवड रखडू शकते किंवा त्या अंतर्गत काही गोष्टी होऊ शकतात. हे बघा, आता घडामोडी तुम्ही जर बघितल्या आजूबाजूला तर सरसंघचालक मोहन भागवतांनी एक 75चा मुद्दा काढलेला आहे. त्याच्यामुळे साहजिकच सगळ्यांच्या भारतीयांच्या मनामध्ये मग आता मोदी साहेब सप्टेंबरमध्ये 75 पूर्ण करतायत, मग त्याच्यासाठी मोहन भागवत बोलतायत का? एक प्रकारचं प्रेशर हे संघाकडनं होतंय का? आणि संघाच्या मर्जीतला जो अध्यक्ष पाहिजे तो होताना इथं दिसत नाहीये. ह्या मुद्द्यावर सुद्धा त्याच्यामध्ये विसंवाद दिसतो की संघाच्या दृष्टीतून असणारा पक्षाध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष आणि तिथं त्या ठिकाणी वरिष्ठांच्या आता असणारी मर्जी याच्यामध्ये संघर्ष आपल्याला या काळात बघायला मिळेल. धार्मिक दंगे वाढतील मात्र त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश सुद्धा दिले जातील, असं स्वरूपाचं भाकीत जे आहे ते सुद्धा आपण केलेलं आहे. हा, आताची जी परिस्थिती आहे साधारण एक 12 जुलै ते साधारण 25 जुलै याच्यामध्ये ह्या घडामोडी शक्य होत्या की ज्या भाषिक वाद आहे, जातीय वाद आहे किंवा धार्मिक गोष्टी आहे ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी ह्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी जसं मराठी हिंदी असा वाद झाला तसं आता बिहार निवडणुकीच्या माध्यमातून हिंदी भाषिक थोडेसे आक्रमक होऊ शकतात. तर तिथं त्याच्यामध्ये पुन्हा त्याच्यामध्ये हा वाद इथं पेटत राहण्याची शक्यता खूप आहे. ह्या मुद्द्यावरून निवडणुकीच्या पार्श्वभूमीखाली त्या ठिकाणी कोणतरी याच्यामध्ये त्याला एक आपण म्हणू की बा एक तो मुद्दा पेटत राहावा यासाठी प्रयत्न करण्याची शक्यता आहे. आता दुसरा जो मुद्दा आहे की मीन राशीतला शनी आणि मंगळ कन्या राशीमधला हा, तिथं मग तुम्हाला म्हटलं तसं की मीन राशी मंदिराशी संबंधित आहे, धार्मिक गोष्टीची संबंधित आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये धार्मिक व्यक्ती, मंदिरं किंवा अशा प्रमुख व्यक्ती यांच्यावरती त्या ठिकाणी हल्ला होणं किंवा त्या प्रकारचे अतिरेकी संघटनाकडनं काही त्या ठिकाणी काही घटना होणं ही शक्यता ह्या पुढील काळात नाकारता येत नाही.
खूप खूप धन्यवाद, तुम्ही टॉप न्यूज मराठीशी बोलला. तर एकंदरीतच आपण जर पाहिलं तर मंत्रिमंडळामधले बदल असतील किंवा मग पर्जन्यवृष्टी असेल किंवा मोठ्या प्रमाणावरच्या दुर्घटना, या सगळ्या अनुषंगाने सिद्धेश्वर मारटकर गुरुजी यांनी केलेल्या भाकिताच्या अनुषंगाने आपण त्यांच्याशी चर्चा केलेली आहे आणि त्यांनी सुद्धा अगदी प्रेक्षकांना समजेल अशा सहज सोप्या भाषेमध्ये उत्तरं जी आहेत ती देखील दिल्याचं पाहायला मिळतं. कॅमेरा पर्सन निलेश लोहारसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.